नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणं सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला। जो सल्ला आपण सर्वांनी थंबनेलमध्ये पाहितला व जो सल्ला आपण सर्वांनी टायटलमध्ये वाचला, ज्या सल्ल्याच्या अनुसार जर आपण सर्वांनी जानेवारी महिन्यात केली कांद्याची विक्री तर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा। पण जानेवारी महिन्यात कांदा विक्री केल्याने सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा आता कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मिळवूया। या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथंच लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। आणि जर आपण सर्वांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्याने पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। ज्या सल्ल्याच्या अनुसार जर आपण सर्वांनी जानेवारी महिन्यात केली कांद्याची विक्री तर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होऊ शकतो खूप खूप फायदा। पण जानेवारी महिन्यात कांदा विक्री केल्याने सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात या ठिकाणी जाणून। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो सध्याच्या कंडिशनला मागच्या 8-10 दिवसापासून थोडा सुधारत गेला। सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं तर कांद्याची दर पातळी ही मॅक्झिमम 2000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सुद्धा पोहोचताना दिसली। पण लक्षात घ्या, ही तेजी येण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे भारतातून बांगलादेशला प्रचंड प्रमाणात कांदा निर्यात ही सुरू झाली आहे। आणि या ठिकाणी दुसरं एक महत्त्वाचं कारण लक्षात घ्या की इथून पुढे श्रीलंकेला सुद्धा भारतातून प्रचंड प्रमाणात कांदा निर्यात ही होणार आहे। जर आपण या सर्व घडामोडींचा विचार केला तर याचा प्रभाव सध्या दिसत आहे आणि हा प्रभाव आपल्याला जानेवारी महिना संपेपर्यंत दिसणार आहे। कारण बांगलादेशला स्वतःचा कांदा येण्यासाठी आणखीन जानेवारीच्या शेवटपर्यंत वाट बघावी लागणार आहे। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की बांगलादेशची जी असणारी मासिक गरज आहे ती गरज या ठिकाणी जवळपास 3 लाख टनांच्या आसपास आहे। मग अशा परिस्थितीत विचार केला तर इथून ही सुरू झालेली तेजी जानेवारी महिन्यात सुद्धा कायम राहणार आहे। आणि जेव्हा फेब्रुवारी महिन्यापासून बांगलादेशची कांदा खरेदी कमी होईल त्याच्यानंतर मात्र बाजारभाव हे घटायला लागणार आहे। म्हणजे आपल्याला ही तेजी जवळपास जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत दिसणार आहे। पण त्याच्यानंतर मात्र ही तेजी त्या ठिकाणी विरून जाणार आहे। एक तर बांगलादेशची आयात कमी होणार आहे आणि दुसरी गोष्ट रब्बी हंगामातील कांदा सुद्धा मार्केटमध्ये यायला सुरू होणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये असं मानलं जात आहे की जानेवारी महिन्यात जो कांद्याचा बाजारभाव आहे तो 3000च्या लेवलला टच करू शकतो आणि हीच ती लेवल की ज्यावेळी आपल्याला कांदा विकून मोकळं व्हायचे। म्हणजे आपण सर्वांनी जर 15 जानेवारीच्या आसपास कांद्याची विक्री केली तर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा इथून कमीत कमी 500 ते 700 रुपये प्रति क्विंटलचा होऊ शकतो फायदा। यानुसार आपण सुद्धा विचार करावा की खरंच जानेवारी महिन्यात जर कांदा विक्री केल्यानं असा फायदा होत असेल तर कांदा विकायला काय हरकत नाही। शेवटी आपल्यापाशी असणारा कांदा हा आपल्या स्वतःचा आहे, शेवटी ज्याचा त्याचा व्यक्तिगत निर्णय। परंतु सध्या जी ही लेटेस्ट अपडेट होती की जानेवारी महिना कांदा विक्रीसाठी अत्यंत पोषक व उत्तम आहे। याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथंच सतत।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.